त्यातील पहिली कथा अशी की सती म्हणून आत्मदहन केल्यानंतर पर्वतराज हिमालय आणि मीना देवीच्या पोटी शैलपुत्री म्हणून तिचा जन्म झाला। याच जन्मात देवी ब्रह्मचारिणीच्या स्वरूपात भगवान शंकरपती मिळावेत म्हणून तिने घोर तपश्चर्या करून वर मिळवला। मिळालेल्या वराप्रमाणे भगवान शंकर तिच्याशी विवाह करण्यासाठी आले, पण सतीला गमावल्यानंतर त्यांची अवस्था अतिशय भयानक झालेली होती। ते लग्नासाठी आले तेव्हा त्यांच्या जटा वाढलेल्या होत्या, शरीरावर भस्म लावलेलं होतं, गळ्यात नाग होते, त्यांच्या वरातीत अनेक पिशाच गण भूत या सगळ्यांचा समावेश होता। लग्नासाठी आलेले अनेक लोक भगवान शंकरांचं रूप आणि वरात बघून घाबरून गेले। स्वतः पार्वती सुद्धा घाबरली, पण इतक्या कठोर तपश्चर्येनंतर तिला हार मानायची नव्हती, म्हणून तिने देवी चंद्रघंटेचं रूप धारण केलं। मग तिने शुद्ध अंतःकरणाने भगवान शंकरांची प्रार्थना केली आणि त्यांना आपलं रूप बदलायला सांगितलं। भगवान शंकरांनी देवी चंद्रघंटेची प्रार्थना मान्य केली आणि अतिशय देखण्या रूपात ते प्रकट झाले।